जळगाव जामोद तालुक्यातील माऊली फाट्याजवळ आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात 2 निष्पाप बालकांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्परला आग लावल्याने परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। पळशी सुपो येथून शेगावकडे निघालेला प्रकाश महादेव खेडकर व त्यांची पत्नी साधना प्रकाश खेडकर हे आपल्या 2 नातवंडांसह मोटरसायकलने प्रवास करत असताना माऊली फाट्याजवळ मागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात पार्थ चोपडे वय वर्ष 6 राहणार राजापेठ अमरावती आणि युवराज मोहन भागवत वय वर्ष 5 राहणार बडनेरा या 2 बालकांचा जागीच मृत्यू झालाय, तर आजी आजोबा गंभीर जखमी झाले। ही घटना समजताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांनी धाव घेतली। संतप्त जमावाने टिप्परला आग लावली आहे आणि काही वेळातच आगीचे लोळ व धुराचे लोट परिसरात पसरले आणि वातावरणात तणाव निर्माण झालाय। अपघाताची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल झाले। खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घटनास्थळाची पाहणी केली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त तातडीने वाढवण्यात आलाय। अपघात नेमका कशामुळे झाला, टिप्पर चालक निष्काळजी होता का, याचा तपास सुरू आहे। दरम्यान या दुर्घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे।